भगवद्गीता म्हटलं की आपल्याला आठवतं श्रीकृष्णांचं गूढ ज्ञान, अर्जुनाचं शौर्य आणि धर्माच्या लढाईतील काही निर्णायक क्षण. पण त्यापेक्षाही आधी एक असा प्रश्न विचारला जातो जो दुर्लक्षित आणि खूप खोल आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोस्तवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणतो की हे संजय, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर एकत्रित आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, असं विचारून तो त्याची अंध असल्याची कबुली देतो. धृतराष्ट्र अंध होता हे आपण सगळे जाणतो, पण त्याचं अंधत्व हे त्याच्या डोळ्यात नसून तर त्याच्या मनात होतं. तो सत्तेची लालसा आणि पुत्रमोहामध्ये पूर्णपणे अंध झाला होता. पांडवही त्याचेच भाचे होते, पण तरीही तो मामकः फक्त माझे आणि पांडूचे पुत्र असा भेदभाव करतो. हाच भेद पुढे युद्धाला कारणीभूत ठरतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे केवळ एका जागेचे वर्णन नाही, तर आपल्या अंतःकरणातील युद्धाचे प्रतिबिंब आहे. तुम्हालाही असं वाटतं का की आता आपल्या मनामध्ये एक रणभूमी तयार झाली आहे? एका बाजूला लोभ, क्रोध, मोह, तर दुसऱ्या बाजूला कर्तव्य, संयम आणि प्रतिष्ठा आहे. तर कुरुक्षेत्रातील युद्धाची सुरुवातही इथूनच होते. संजय काही उत्तर देतो याआधीच आपल्याला कळतं की हे फक्त कुरुक्षेत्रातील युद्ध नाही, तर आपल्या मनात चाललेला द्वंद्व आहे. गीतेचा पहिला श्लोक आपल्याला सांगतो की तू कुणाच्या बाजूला उभा आहेस, स्वधर्माच्या की मोहाच्या. युद्ध आजही तसंच चालू आहे. धर्मक्षेत्र तुम्ही आहात, धृतराष्ट्र तुमचं मन आहे आणि कौरव तुमचे विचार. आणि या धर्मक्षेत्रावरील अधर्म संपवायचा तर आपल्याला श्रीकृष्णांना शरण जावं लागेल.